हॅलो फ्रेंड्स, तर आता आपण बघणार आहोत तिखट शंकरपाळ्याची रेसिपी। आताच आपण गोड शंकरपाळ्याची रेसिपी बघितली, आता तिखट शंकरपाळ्याची रेसिपी मी शेअर करणार आहे। तर त्यासाठी घेतलेला आहे 1 किलो मैदा आणि त्यामध्ये अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकली आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्यासाठी मी ही विकफील्डची बेकिंग पावडर यूज केलेली आहे, तुम्ही कोणतीही करू शकता। तर इथे अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे, ते गरम करून घेतलंय आणि आता हे मोहन या मैद्यावर आपण घातलेलं आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत आता। तर या शंकरपाळ्यासाठी हे लाल तिखट, एवढं लाल तिखट घेतलेलं आहे। इथं 2 चमचे मीठ घेतलेलं आहे, इथं ओवा घेतलेला आहे आणि ही काळी मिरी पावडर घेतलेली आहे। तर आपण हे या पिठामध्ये ॲड करणार आहोत आणि इथं तीळ घेतलेले आहेत, हे देखील आपल्याला यामध्ये मिक्स करायचे आहेत। काय ते आणि ओवा थोडासा हातावर रगडून तो आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे। नंतर यामध्ये आपण लाल तिखट आणि मीठ घालणार आहोत। आणि यामध्ये थोडीशी कसुरी मेथी आपण ॲड केलेली आहे आणि हे सगळं आपण मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित। आणि हे पाणी घालून आता मळून घ्यायचं आहे व्यवस्थित। असं पीठ मळून घेतलेलं आहे, आता आपण हे लाटून घेणार आहोत। छान असं मळून घेतलेलं आहे, आता याची शंकरपाळी लाटून घ्यायची आहे। असं लाटून घेतलेलं आहे आणि आता याचे आपण शंकरपाळे करणार आहोत। याशी कापून घेतलेले आहे शंकरपाळे आणि आता हे आपण तळून घेणार आहोत आणि मग नंतर दाखवते तुम्हाला। आणि हे एका दुसऱ्या पद्धतीने आपण शंकरपाळे बनवणार आहोत। तर इथे आधी अशी पोळी लाटून घेतलेली आहे, त्यावर थोडंसं तूप लावलेलं आहे आणि आता थोडंसं बेसन पीठ, त्यावर थोडं बेसन पीठ पसरवलेलं आहे आणि आता याची आपण अशी घडी करून घेणार आहोत आणि परत थोडंसं तूप लावून पीठ त्यावर थोडंसं टाकायचं आहे। आणि आता असं फोल्ड करायचं आहे, त्याला परत तूप लावून थोडंसं पीठ यावर पसरवायचं आहे। आणि आता यावर हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे। असं लाटून घेतलेलं आहे हे आणि याला आता याचे आपण शंकरपाळे करून घेणार आहोत आता। आणि याचा आता आपण असा लांब आकार देणार आहोत। अशा प्रकारे याचे अशी शंकरपाळे बनवून घ्यायचे आहेत लांब। आणि इथे तुम्ही बघू शकता 2 प्रकारचे शंकरपाळे बनवलेले आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेले आहेत असे, आणि हे आपले नॉर्मल। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा।